ही बातमी असणार आहे साम टीव्हीच्या जोरदार इम्पॅक्टची। देवस्थान इनाम जमिनीबाबत बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर आता सरकारने मोठा निर्णय घेतलाय। देवस्थान जमिनीबाबत सरकार आता कायदा करणार आहे। महाराष्ट्रातील 4.5 लाख हेक्टर देवस्थान इनाम जमिनीबाबत राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या जमिनींच्या हस्तांतरणासाठी सुटसुटीत कायदा आणला जातोय। पुढच्या 3 दिवसात या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे, तर जुलै महिन्यात अंतिम कायदा अस्तित्वात येईल। यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रखडलेली विकास कामे मार्गी लागणार आहेत। दरम्यान या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबाबतचा कायदा आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। कायदा आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि जनतेच्या हरकती सुनावणी घेऊन नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाही आहे, त्यामुळं मला असं वाटतं हा कायदा महत्त्वाचा आहे। 1 महिन्यात ज्या काही हरकती सूचना येतील त्यावर अंतिम कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या जमिनींच्या हस्तांतरणासाठी एक सुटसुटीत कायदाच आणला जातोय। पुढच्या 3 दिवसात या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार आहे, तर जुलै महिन्यापासून अंतिम कायदा अस्तित्वात येईल।